हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. यामध्ये बघा, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी 11 वाजता एक प्रसिद्धीपत्रक टाकलेलं आहे, म्हणजे शुद्धीपत्रक टाकलेलं आहे. त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 जाहिरात क्रमांक 012/2025 या पदसंख्येबाबत जी शुद्धीपत्रक याच्यामध्ये आहे. तर बघा, जी जाहिरात 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यामध्ये एकूण 385 पदांचा समावेश होता. तर आता शुद्धीपत्रकाद्वारे त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्यात येऊन आता 601 पदांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या आधी राज्यसेवामध्ये 127 पदे होती, तर आता ती वाढून 123 पदे वाढून 150 पदे झालेली आहेत. म्हणजे एकूण 23 पदांमध्ये वाढलेली आहे. आता याच्यावरती कोणतीही वाढ आपल्याला दिसणार नाही. तर बघा, राज्यसेवामध्ये जी पदे आहेत ती बघा: पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, निशस्त्र गट अ, एकूण 4 पदे आहेत. त्याच्यामध्ये 2 पदे आरक्षित आहेत, तर 2 अराखीव पदे आहेत. त्यानंतर बघा, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट एकूण 80 पदे ही आधीच होती. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट 1 पद आहे फक्त, आणि ते पण आरक्षित आहे. त्यानंतर बघा, सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग गट एकूण 2 पदे, एक आरक्षित आणि एक अनारक्षित. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ यामध्ये 7 अराखीव पदे आहेत, तर आरक्षित पदेही 14 आहेत. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट एकूण 3 पदे आहेत. त्यामध्ये 1 पदे आरक्षित आहेत आणि 2 पदे ही अनारक्षित म्हणजे अराखीव आहेत. उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी श्रेणी 1 उपायुक्त, त्यामध्ये बघा 11 पदे आहेत. त्यामध्ये अराखीव फक्त 2 पदे आहेत आणि राखीव पदे ही 9 आहेत. मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब एकूण 3 पदे आहेत आणि त्यामध्ये आरक्षित पदे 1 आणि अनारक्षित 2. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट बचा जो सहाय्यक गट विकास म्हणजे जो BDO असतो, सहाय्यक BDO, त्याच्यामध्ये बघा एकूण 15 पदे आहेत आणि आरक्षित पदे 13 असून अराखीव फक्त 2 आहेत. उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 1 पद आहे, आरक्षित आहे. त्यानंतर बघा, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 1 पद आहे, आरक्षित आहे ते पण. सहाय्यक प्रकल्प अधिकारी गट ब एकूण 4 पदे आहेत. त्यामध्ये 4ही पदे आरक्षित आहेत. त्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब एकूण 5 पदे असून आरक्षित पदे 2 व आराखीव पदे 3 आहेत. म्हणजे कोर राज्यसेवाचे जे आहेत ते 150 पदे असून बाकीचे पदे ही वनसेवा आणि इंजिनिअरिंग म्हणजे आपल्या ज्या सिव्हिल सर्व्हिसेस ज्या असतात त्याच्यामध्ये आपले सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ज्या असतात त्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्र वनसेवेमध्ये एकूण 144 पदे आहेत. तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षामध्ये एकूण 296 पदे आहेत. अशा प्रकारे ही जागांचे विवरण आज आपल्याला आढळून आलेले आहेत. म्हणजे बघा, आता यामध्ये राज्यसेवाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी 150 जागा आणि वनसेवेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एकूण 144 जागा आहेत. म्हणजे वनसेवेच्या पेक्षा 6 जागा राज्यसेवेमध्ये अधिक आहेत. तर बघा, आणि सगळ्यात जास्त जागा यावेळेस स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यांच्यासाठी आहेत. एकूण 296 पदे आहेत. म्हणजे अशा या जागांनुसार आता कट ऑफ ठरलं जाईल. आज येत्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला निकाल लागलेल्याचं दिसून येऊ शकतं. 2-3 दिवसापेक्षा जास्त आपल्याला निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. शक्यतो उद्याच येऊ शकतो. आता आयोगाचा निकाल तयार देखील असू शकतो. त्यामुळे उद्या किंवा 2-3 दिवसामध्ये आपल्याला आयोगाकडून निकाल आलेल्याचे दिसून येईल.